हे एव्हरीवन, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आय होप सगळे मस्त आणि मजेत असणार आहेत आणि असेच आपले छान छान ब्लॉग्स तुम्ही रेग्युलर बघत असणार आहेत. सो आज आहे 1 मे, कामगार दिन. तर आहुणला तर सुट्टी आहे सकाळपासून, त्यामुळे सकाळपासून अजिबात ब्लॉग घेता नाही आला. आणि आज बुद्ध पौर्णिमासुद्धा आहे, तर यांना सकाळी मस्तपैकी आवरून घेतलं. हां, घालते, थांब एक मिनटं. आणि सकाळी मस्तपैकी आवरलं. बुद्धांची जी मूर्ती होती तर ती पण व्यवस्थित क्लीन वगैरे केली आणि ना पूजा वगैरे करून घेतली. आणि त्यानंतर मग आहे ना बाकीच्या गोष्टी पण. सो आता मग आम्ही निघालो आहे. कुठे चाललो आहे आपण? कुठे चाललो आहे आपण? कुठे जाणार सांग? बूम बूम जाणार. आणि तुझी बस दाखवली तू? कशी बस आहे? एवढी मोठी बस घेतली आहे. आणि दुपारी दोघांनी पण वेगवेगळ्या टायमिंगला जाऊन वेगवेगळ्या 2 गाड्या घेऊन आले. त्याच्यानंतर मग बस आणली, तर दोघांना त्याच बस पाहिजे होती. त्याच्यावरून एवढा गोंधळ झाला दुपारी. सो मग त्यांनी परत जाऊन 2 बस घेऊन आले दोघांसाठी. असा सगळा गोंधळ. घरातल्या घरात पोरांनी 400-500 रुपयाच्या गाड्या घेतल्यात आज. सकाळी 10 वाजल्यापासून तर फक्त 2 वाजेच्यापर्यंत आत. अशी एवढी पोरं बेकार आहेत. स्वतः ना जरी दिवसभरात ब्लॉग स्टार्ट केला नसला ना तरी पण आहे ना आज संध्याकाळी आम्हाला जायचं होतं बाळांसाठी कपडे घ्यायला. कारण तुम्हाला माहिती आहे लग्न आहे घरातलं. सो मग बाळांना कपडे वगैरे तर घ्यावेच लागणार आहेत. सो मग निघालो आहे आता. ऑलमोस्ट आता 6:30 झाले ते पार. पण दुपारच्या उन्हामुळे कुठं जाऊशीच वाटत नाही. त्यामुळे म्हटलं ठीक आहे संध्याकाळी थोडंसं आरामात जाऊयात. शौर्याला तर घेऊन जाणार नाही आहे, पण शर्विलला घेऊन जाणार आहे. शौर्याला ते भाऊंकडे दिलं आहे आणि शर्विलचं मस्तपैकी आवरलं आहे. आता त्याला शूज घालायचे बाकी आहेत, फक्त आहो गेले होते खाली. सो म्हटलं चला मी ब्लॉगला स्टार्ट करते, नाही तर ना अजिबात ब्लॉग शूट करणं होत नाही. आणि ह्या पोराची किरकिर चालली आता खाली जाण्यासाठी. हे बघा काय शूज घालायचे आणि कुठं जायचं आहे? बापरे, मारतो कोणाला? आज पौर्णिमा होती त्यामुळे चंद्र पण छान दिसत होता आणि नेमकं कॅप्चर करायला गेले तर बिल्डिंग येऊन गेल्या. सो त्यानंतर मग आम्ही सगळ्यात पहिले तर गेलो होतो फर्स्ट क्रायमध्ये. तर ऑनलाईन बघितलं त्यावेळेस मला फर्स्ट क्रायचं कलेक्शन आवडलं होतं. सो मग आम्ही म्हटलं चला शॉपमध्ये जाऊन बघूयात. पण तिथे फारसं काही कलेक्शनच नव्हतं आणि एथनिकमध्ये तर काहीच नव्हतं. जे नॉर्मल कपडे असतात आपले तर तेच जे काय होते तर तेवढं होतं. सो ते पाहिले पण त्यात काय पसंत पडलं नाही. म्हणून मग म्हटलं चला आता दुसरीकडे बघूयात. त्यामुळे बघे ना आणखी दुसऱ्या दुकानांमध्ये पण जाऊन बघायचं चाललेलं. आणि तिथं गेल्यावरती मात्र शर्विल आहे ना जे काय मिरर्स वगैरे होते तर तिथं जाऊन आहे ना त्याचं खेळायचं चालू होतं. शिवाय तर ती छोटी मुलगी होती तर ती बसलेली तिथं, तर त्याच्यासोबत पण त्याला बघायचं चालू होतं. बरेच वेळ कपडे बघत होतो पण त्यांच्या साईजचे सेम असे काही कपडे भेटतच नव्हते. खूप जास्त शोधायला लागत होते. सो त्यामध्येच कंटाळा येऊन गेला आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. सो नेक्स्ट डेला आहे ना ही दुपारी झोपायला घेतलं होतं बाळांना आणि त्यांची अशी काही त्यांच्या पप्पांसोबत मस्ती झाली होती. बॉडी तुझी बॉडी दाखव. सॉरी तू दाखव बॉडी दाखव. गाडी नाही चालवत अशी गाडी चालवतो. बॉडी कुठे? बॉडी अरे झोपायला घेतलंय तुला दादा. कोणता फिश? कोणता फिश घ्यायचा तुला? कोणता फिश घ्यायचा? कोणता घ्यायचं सांग ना. बघ किती फिश आहे, दाखव मला किती फिश आहे. किती फिश आहे? कुठे फिश? फिश घ्यायचं. कुठे फिश? किती फिश आहेत? त्यानंतर मग नेक्स्ट डेला मोठ्या भाऊंनी म्हणजेच की माझ्या मोठ्या दिरांनी बाळांसाठी ना ह्या गाड्या पाठवल्या होत्या. सो मग आहे ना ह्या गाड्या बघून इतके जास्त दोघंजणं खुश झाले होते कारण त्यांना असंही गाड्यांचं खूप जास्त वेळ आहे. सो त्यांच्या हातातल्या ज्या बस होत्या तर त्या टाकून देऊन आहे ना त्यांची ह्या गाड्यांसाठी खेळणं चाललं होतं. आणि शर्विल शौर्याची मजा तुम्ही बघा. होतं कोणी आणली गाडी? अय्यो
नीट खेळा, नीट खेळा. ए गाडी कुठे आहे शरू? शौर्य, शरू इकडे बघू. शरू, शरू, ए म्हणा इकडे बघ. कोणी आणली गाडी? ए गाडी कोणी आणली? झालं, स्टिकर पण काढलं लगेच. लपून ठेवलं बघा. अरे देवा, उद्घाटनच का? याशी काम त्यांची. झालं, अजून 8 दिवस तरी निघते. शरू बघू गाडी कशी आहे. गाडी कोणी दिली गाडी तुला? बाबांनी, मोठ्या बाबांनी. कुणी आणली? मोठ्या बाबांनी. हां, अशी झोपून खेळतात का? तर कट टू डे 3. काल म्हणजे परवाच्या दिवशी जिथून ब्लॉग स्टार्ट केला होता तिथेच आज मी परत ब्लॉग स्टार्ट करते. ॲक्च्युली झालं काय की त्या दिवशी शॉप करायला गेलो होतो, कपडे, बाळांचे कपडे घ्यायसाठी गेलो होतो. पण आहे ना अजिबात कपडे व्यवस्थित भेटले नाही. जसे आम्ही एक्सपेक्टेशन घेऊन गेलो ना, सो तसे काही भेटले नाही. आणि डबल म्हणजे एकाच सिंगल कलरचे असे सिंगल पीस असे कपडे असायचे आणि आम्हाला ट्विन्ससाठी तर सेम लागतात. सो मग बऱ्याचशा ठिकाणी फिरलो. त्याच्यानंतर नेक्स्ट डे पण फिरलो, पण त्यावेळेस पण भेटले नाही. पण मग ऑनलाईन आहे ना आम्हाला त्या टाईपमध्ये कपडे भेटले आणि डिलिव्हरी लकीली त्या दिवसांच्या आतच येणार होती. सो मग आम्ही ते ऑनलाईनच ऑर्डर करून टाकले. आणि असं वाटतं ते फिरत बसण्यापेक्षा आधीच ऑनलाईन ऑर्डर केलं असतं तर परवडलं असतं. सो असो, त्या सगळ्या गोष्टी तर झाल्या. आणि त्यानंतर 2 दिवसात मी अजिबात ब्लॉग शूट केला नाही. जे काय छोट्या छोट्या क्लिप घेतल्या तर त्या मी तुम्हाला इथे ॲड करते. आणि आता तुम्ही पाहिलंच त्या बाळांची गाडीसाठी किती जास्त गोंधळ होता. खूप मस्त खेळत होते ते गाडीसोबत. आणि आज दिवसभरात तेच चाललं होतं. दुपारी मस्तपैकी झोपले वगैरे. सो आता ना संध्याकाळचे 7-7:30 होत आले. ते मस्तपैकी आवरले माझं. आणि आता आम्ही निघालो आहे जयंतीसाठी आहोंच्या मामाकडे. तिकडे जयंती असते, घरापासून एक 10-15 मिनटाच्याच अंतरावर आहे. सो निघालो आम्ही पटापट. सो 10-15 मिनटाच्या अंतरावर आहे, त्यामुळे काय जास्त उशीर नाही लागणार आहे. निघालो आहे. दोन्ही पिल्लांना खाली पाठवले आणि त्यांचा जास्तीत जास्त आवाज चालला आहे की चल 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 म्हणून. सो आता मी पटापट सगळं काही लाईट्स वगैरे ऑफ करते आणि निघते. तर चला आता डिरेक्टली भेटूयात तिकडेच. त्यानंतर मग तिकडे गेल्यावर ते ना बाळांचं जे काही खेळणं चालू झालं होतं, ज्या काही लाईट्स होत्या ना त्या लाईट्सची खूप जास्त मजा येत होती त्यांना. त्यामुळे ना ते मस्तपैकी उड्या मारत होते तिथं. आणि शर्विल मात्र जिकडे क्लिप घेतली लाईट जाईल तिकडे तो पळायचं चालू होतं त्याचं. जिथे लाईटचा स्पॉट दिसेल ना तर तिथेच त्याला जायचं असायचं. हे असे दोघंजण मस्त खेळत बसले होते. कोणाचं काय चालू होतं आणि कोणाचं काय चालू होतं, पण ह्या पोराचं मात्र मातीत खेळणं काही थांबत नव्हतं. थोडा वेळ शांत बसला पण त्याला अजिबात शांत बसवत नव्हतं. खाली उतरून मात्र तो खुर्चीवरती बसत नव्हता, पण खाली उतरून दगडे खेळत बसला होता. इकडे तिकडे ते दगड फेक, परत ती माती उचलून टाक, ते चालू होतं. पण म्हटलं चला ठीक आहे, एका जागेवर बसलाय सो मग त्याला थोडा वेळ खेळू दिलं. आणि त्यानंतर मग त्याचे हात वगैरे क्लीन करून त्यांना जेवण वगैरे करायला दिलं. काय 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 पकडतोय काय तू? काय पकडतोय? आणि याला आहे ना घरामध्ये माशी दिसली. बिटाचा हा माशी पकडायचा केविलवाला प्रयत्न चालला होता. शौर्य तिथून झाडू घेऊन आला आणि हा असं मस्त जाळीचा धरलंय आणि त्याच्यामधून आहे ना तो माशी पकडत होता. भेटली का? अशी पळापळ चालू होती त्याची.
कसलं शोधायचं काय चाललंय बघू बघू इकडे काय शोधतोय. तर आम्हाला आता गाड्या सरळ अजिबात बसून खेळायचं नसतात, त्या असंच काहीतरी उलट्या पालट्या गाड्या करून खेळायचं चालू असतं. हे बघ अजिबातच गाड्यांवर बसून खेळायचं चाललं नाही, त्यांचं दोघांचं असंच खेळणं चाललं आहे. समोर म्हटलं चला आता म्हणजे 1-2-3 दिवसांपासून जो ब्लॉग स्टार्ट केला होता त्याचा एंडच केला नव्हता आणि जे काय होतं ते थोडंफार 2-3 दिवसात शूट करत होते. बाकीचं असं मला मोठं असं काही शूट करता नाही आलं, त्यामुळे मग आहे ना हा जो काही ब्लॉग असेल तर तो असाच असणार आहे. आणि आता उद्या आहे नणंदबाईंची हळद, परवा लग्न आहे, तर त्याची सगळी गडबड चालू आहे माझी. का जास्त दोघांचा आवाज आहे ना, त्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी शूट नाही करता आल्या. माझा ब्लाऊज मला त्याच्यावरती थोडंसं हँगिंग वगैरे लावायचे होते त्याला, तर त्याचं काम चालू होतं. त्याच्यामुळं पण आहे ना मला अजिबातच वेळ भेटला नाही काही करायला, ब्लॉग स्टार्ट वगैरे करायला. आणि त्याला बराचसा वेळ निघून जातो. माझे दुपारचे 2 तास, सकाळचे 2 तास असे त्याच्यातच निघून गेले. काय बोलते ना मम्मा, 2 मिनटं थांब. तर त्यातच माझा बराचसा वेळ निघून गेला. सो मग मला ब्लॉग तर काय स्टार्ट करता नाही आला. सो म्हटलं चला आता ना ब्लॉगचा एंड तरी करून टाकते, कारण उद्याचा ब्लॉग वेगळा सेपरेट असा शूट करणार आहे मस्तपैकी हळदीचा. सो उद्या संध्याकाळी आम्ही गावाला जाणार आहे. तोपर्यंत सकाळच्या दिवसभराचं जे काही रुटीन असणार तर तेच असणार आहे नॉर्मली. औंधला सुट्टी नाही आहे, सो ते हाफ डे घेऊन येणार आहेत. मग त्यानंतर आम्ही गावाला जाणार आहे. सो उद्याचा ब्लॉग मस्तपैकी असा चालणार आहे आणि घरातलं लग्न आहे, सो भारी असणार आहे. तो मी मला जेवढं काही काही शेअर करता येईल ना तेवढं सगळं मी त्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. सो चला मी आजचा ब्लॉग आहे ना आपल्या इथे एंड करते. तो जास्त दोघेजण ओरडतात आहे ना. शरून नाही मम्मा इकडे चल, इकडे आपण ब्लॉग एंड करूया. ये लवकर इथं बघ. नाही का काय करतो सो ह्या दोघांचं तर गाड्यांसोबत असंच खेळणं झालं, पूर्ण घरभर गाड्या करून ठेवल्या. सो चला मी आजचा ब्लॉग इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.